जय भीम, नमो बुद्धाय. मी यावेळी दाभा परिसरामध्ये आहे आणि दाभा परिसरामध्ये हे महाप्रज्ञा बुद्ध विहार परिसर आहे. इथे वर्षवास समापन कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपण बघू शकता इथे उपासक आणि उपासिका बहुसंख्येमध्ये उपस्थित आहेत. पांढरं शुभ्र असे वस्त्र परिधान करून इथे उपासक आणि उपासिका या वर्षवास समापन कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. हे बघा इथे दिसेल, इथे चिव्वर दानाचा सुद्धा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. हे चिव्वर ठेवलेले आहे. तिथे फलदानसुद्धा केलं जाणार आहे. फलदान आणि चिव्वरदान दोन्ही केले जाणार आहेत. आम्ही अजून समोर तुम्हाला दाखवू. इथे वर्षवास समापन कार्यक्रमानिमित्त आरोग्य शिबिराचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. आम्ही ते सुद्धा तुम्हाला दाखवू. पॉज करून टाका. वर्षवास समापन कार्यक्रमानिमित्त या महाप्रज्ञा बुद्ध विहार परिसरामध्ये आपण बघू शकता इथे भंतेंना भोजनदान दिलं जात आहे. आपण बघू शकता इथे भंतेंना भोजनदान दिलं जात आहे. उपासक उपासिका त्यांच्या सेवेमध्ये लागलेले आहेत आणि भंते संघरत्नसुद्धा भंते संघकीर्ती हो म्हटलं भंते संघकीर्तीसुद्धा इथे आलेले आहेत आणि ते सुद्धा भंतेंच्या भोजनदानाच्या सेवेमध्ये लागलेले आहेत. काय सांगाल, एकूणच वर्षवास समापनाचा कार्यक्रम तुमच्या नेतृत्वामध्ये होत आहे, काय सांगाल? आज या ठिकाणी माझा उपसंपदेचा 20वा वर्षवास आहे. माझ्या सामन्याध्यक्षाला 22 वर्ष पूर्ण होत आहे. एक आनंदाचा क्षण आहे. सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे गुरुवर्य, उपाध्याय, आचार्य, पूर्ण भिक्खू संघ उपस्थित आहेत. सकाळी थोडा गडबड झाली पावसामुळे, परंतु निसर्गाने सुद्धा साथ दिली आणि आज खूप आनंदाचा दिवस आहे. एवढंच बोलतो. आपण बघू शकता या महाप्रज्ञा बुद्ध विहार परिसरामध्ये वर्षवासाच्या समापन कार्यक्रमानिमित्त इथे सुमेधा बुक स्टॉलच्या वतीने इथे पुस्तकांचं सुद्धा स्टॉल लावण्यात आलेलं आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांचं हे पुस्तकात दिसत आहेत. इथे उपासक आणि उपासिका ह्या पुस्तका विकत घेतीलच आणि इथे मूर्तीसुद्धा दिसत आहे. आपण बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या तथागत भगवान गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्त्यासुद्धा दिसत आहेत. हे मी तुम्हाला सांगेल की वर्षवास समापन कार्यक्रमानिमित्त हे आयोजन करण्यात आलेले आहे. आणि इथे बघा आरोग्य शिबिराचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. इथे रक्तदान शिबिरसुद्धा लावण्यात आलेलं आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे इथे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहेत. काय सांगाल तुम्ही, एकूणच हे कशा संदर्भात हे शिबिर आहे? आमचं रक्तदान शिबिर आहे आईस ब्लड बँकेतर्फे. किती लोकांनी रक्तदान केलं आतापर्यंत? 8 लोकांनी केलेलं आहे. काय कसं आहे, प्रोत्साहन कसं मिळत आहे? ठीक आहे. आता सध्या गर्दी वाढत आहे, त्याच्यानुसार प्रोत्साहन होईल. समोर 30-40पर्यंत होऊ शकते. वर्षवास समापन कार्यक्रमानिमित्त रक्तदान शिबिराचं सुद्धा इथे आयोजन केलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. हे डॉक्टर आहेत आणि इथे सर्व प्रकारच्या तपासण्यासुद्धा केल्या जात आहे. आंतरभारतीय होमिओपॅथी यांच्या वतीने सुद्धा इथे शिबिर लावण्यात आलेलं आहे. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ की कसल्या प्रकारचा उपचार इथे केला जात आहे म्हणून. कोण आहे तुमचं? कोण सांगेल? कोण बोलणार? हां, 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो. आरोग्य अभियान शिबिर आंतरभारतीय होमिओपॅथी. काय नाव आहे तुमचं? मी डॉक्टर सुरेखा वानखेडे, आंतरभारतीय होमिओपॅथिक कॉलेजमध्ये शिबिर लावलं, काय सांगाल? आज आम्ही इथे जे प्रज्ञाशील जे हे आहे बौद्ध विहार जो आहे, ते इथे जो कार्यक्रम आहे त्या प्रित्यर्थ आम्ही इथे शिबिर लावलेलं आहे. आणि आमचं कॉलेज इथे दाभ्यालाच आहे. तर आमचा उद्देश असा आहे की इथले जे लोक आहे, इथे येणारे जे लोक आहे त्यांना स्वस्थ त्यांनी राहावं याच्यासाठी आम्ही हे कुठल्या प्रकारची तपासणी केली जाते? आम्ही होमिओपॅथिक मेडिसिन देतो आहे.
आणि सगळ्या प्रकारचे सगळे डिसिजेसचं इथे आमची तपासणी होणार आहे. हे होमिओपॅथीच्या वतीने हे आरोग्य शिबिर लावण्यात आलेलं आहे आणि जे म्हणजे प्राथमिक उपचार ते करत आहेत. आपण बघू शकता हे संघकीर्ती भंतेजींच्या माध्यमातून इथे भोजनदानाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण बघू शकता कशाप्रकारे उपासक आणि उपासिका इथे भोजनदान करीत आहेत, भोजन करीत आहेत. हा भोजनदानाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. वर्षावास समापन कार्यक्रमानिमित्त हे भोजनदानाची व्यवस्था केलेली आहे आणि इथे उपासक उपासिका हे भोजनदान करीत आहेत. हाँ, मैं बदंत संगानंद महास्तवीर महाप्रज्ञा बुद्धविहार धर्मकीर्ति नगर वाड़ी, और आज यहाँ पर महाप्रज्ञा बुद्धविहार शांति नगर में वर्षावास समापन का कार्यक्रम है। वर्षावास का समापन का कार्यक्रम ये होता है कि आषाढ़ पूर्णिमा से लेकर आश्विन पूर्णिमा तक और आश्विन पूर्णिमा से लेकर कार्तिक पूर्णिमा तक 1 मास संगदान का रहता है और 3 मास वर्षावास रहता है। तो वर्षावास में बहुत सारे उपासक उपासिकाएँ आकर धम्म का आचरण करते, इसी तरह करते कि सब्ब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा सचित परियोदपणं एतं बुद्धान शासनं। तो बुद्धों का क्या शासन है, इनके पहले न जाने कितने बुद्ध हुए, आगे कितने न जाने कितने बुद्ध होंगे, लेकिन उनका एक शासन है, उनका एक धम्म उपदेश है, उनका एक रास्ता है, उनका एक धम्म पद है, सही जीवन का रास्ता। तो सही जीवन का रास्ता क्या है, तो जो हम काया से पाप समझते हैं, वाचा से पाप समझते हैं, मन से पाप समझते हैं, अकुशल कर्म समझते हैं, जिससे लोगों की और औरों की और खुद की हानि होती है, ऐसे पाप कर्म से दूर रहे और सचित परियोदपणं, अपने मन को हमेशा श्रद्धामय शांतिमय रखे, अच्छे कुशल कर्म पुनित कर्म करते रहे और जो अकुशल है वो छोड़ के हुए कुशल कर्म अच्छे कर्म करते रहिए। यही बुद्ध का शासन है। और मैत्री करुणा मुदिता समता भाव से पूरे भारत देश में रहे, विश्व में रहे। तो आज विश्व आपका है और आप विश्व के हैं और उसी में सबका कल्याण समाया हुआ है। आपके धम्म सेवा में बदंत संगानंद महास्तवी। भंते जी ने बहुत अच्छा हमें उपदेश दिया है कि अगर देश में अगर अमन शांति अगर रहना है, एक शब्द में कहूँगा तो बौद्ध धम्म ही ये देश में अमन शांति ला सकती है। आज जो वर्षावास समापन का कार्यक्रम किया गया है, आप उपासक को क्या बताओगे? महाप्रज्ञा बुद्धविहार के माध्यम से ये हर साल जो समाप्ति का जो कार्यक्रम होता है, यहाँ पर हजारों की संख्या में लोग आते हैं और संघकीर्ति भंते जी का जो धम्म उपदेश और इतर भंते जी जो यहाँ पर आते हैं और जो उपदेश देते हैं उसको सुनने के लिए सभी उपासक और उपासिका अग्र धम्म के भावना से यहाँ पर आते हैं और ये बहुत ही बड़ा प्रोग्राम होता है। निश्चित ही बहुत बड़ा प्रोग्राम होता है। काय सांगाल भाऊ, तुम्ही सुद्धा या वर्षावास समापन कार्यक्रमामध्ये आलेले आहात आणि धम्माचे विचार या बुद्धविहारातूनही पसरत आहेत, काय सांगाल तुम्ही? निश्चितच शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांच्याच विचाराची त्या ठिकाणी आवश्यकता जगामध्ये आहे। आपण जर बघितलं, आम्हाला युद्ध नको, बुद्धच पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये आपला देशच नाही तर जग अडकलं आहे, ते कुठेतरी थांबलं पाहिजे। ते विचारामुळे तुम्ही बघितलं, आता युक्रेनवर रशियाने हल्ला केला, त्या ठिकाणी मानवाचा नाश व्हायला नको। मानव हा मानव निर्मित आहे आणि मानव निर्मित असणारा मानवाचा त्या ठिकाणी ऱ्हास होऊ नये आणि म्हणून त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी दिलेला शांतीचा मार्ग, एक समाधानाचा मार्ग त्या ठिकाणी आहे। त्या मार्गाशिवाय पर्याय नाही, म्हणून धम्म त्या ठिकाणी हा घराघरात पोहोचवण्याकरता ते काम या ठिकाणी भंतेजीच्या माध्यमातून होते आहे। तर मी त्याचं स्वागत करतो। खरं निश्चितच माजी आमदार जे प्रकाश गजबे साहेब आहेत त्यांनी एकच सांगितलेलं आहे की आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवा। आमच्यासोबत निवृत्त ACP राजरत्न बनसोड सर सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ। काय सांगाल सर, तुम्ही आज वर्षावासांच्या समापन कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहात? सर्वप्रथम मी धन्यवाद व्यक्त करतो, त्यांनी मला इथे बोलावलं आणि वर्षावास निमित्ताने बौद्ध धर्माचा जो प्रसार आणि प्रचार होत आहे आणि या वर्षावासामुळे धार्मिक जी भावना निर्माण होत आहे बुद्ध धर्माची आणि बुद्ध संस्कार निर्माण होत आहेत आणि हे बौद्ध संस्कार आणि धर्माला आणि समाजाला एकत्र आणण्याचे काम
फक्त भंतेजी करू शकतात असं माझं मत आहे आणि भंतेजीद्वारेच हा समाज एकत्र येऊ शकतो आणि तरी मी त्यांना अनेक अनेक शुभेच्छा देतो आणि जय भीम जय भारत. धम्मस हा एकत्र आणण्याचं काम करू शकतो, भंतेजीच हे एकत्र आणण्याचं काम करू शकतात असे निवृत्त ACP राजरत्न बनसोड सरांनी सांगितलं. काय सांगाल दरवाडे सर, तुम्ही काय सांगाल? एकूणच आज हा मंगल सोहळा आहे आणि या मंगल सोहळ्यामध्ये तुम्ही सहभागी झालेले आहात. जगाला शांतीचा उपदेश देणारे महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध यांना प्रथमतः मी अभिवादन करतो आणि प्रज्ञा बुद्धविहार हे गेल्या कमीत कमी 6-7 वर्षापासून मोठ्या प्रमाणात असा वर्षवा समाप्तीचा कार्यक्रम करतात आहे. त्या मग नियोजन आणि हे भंतेजी फक्त संघकृती भंतेजी हा मोठं नियोजन करतात. पूर्ण आंबेडकर नगर असो या वाडी एरियात असो या गिट्टीगदान असो या कोराडी असो त्यातल्या सगळ्या उपासक उपासिका एकजूट करण्याचा प्रयत्न ज्या संघकृती भंतेजीचा आहे त्यांना हॅट्स ऑफ आहे. आणि हा बुद्धाचा मार्ग, बुद्ध सांगण्याचा मार्ग जे संघकृती भंतेजी या त्या माध्यमातून करताय त्यांना खरंच शत अभिवादन आहे, नमन आहे. आणि हा इतका मोठा कार्यक्रम करणे या दाब्या एरियामध्ये त्यांनी बुद्धविहाराचं महाप्रज्ञा बुद्धविहाराचं काम इतकं मस्त चांगल्या रीतीने केलं की त्यांच्यापासून एक प्रेरणा घेण्याचं एक वाटते की बा नाहीच भंते संघकृती यांनी फार मोठ्या प्रमाणात केलेलं. आणि बुद्धना मानणारे या संपूर्ण भारत देशच हा बुद्धाचा आहे. ॲक्च्युअल तिथे 14 ऑक्टोंबर 1956 साली दत्ता पणपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं बुद्ध धम्माची दीक्षा दिली. आपल्या अभिमानाची गोष्ट आहे की आपण नागपूर जिल्ह्यात आहो आणि आपण नागपूर जिल्ह्यातून असून त्या बुद्ध धम्माची वाटचाल आपण करत आहोत. पण कुठंतरी बुद्धाचं काम थांबलेलं आहे. आता इथे समोर नेण्याचं काम ज्या भंतेजी संघकृती करत आहे. आणि मागे मी पण मोठा बुद्ध महोत्सव मागच्या वर्षीपासून मी वाडीमध्ये आंबेडकर नगरमध्ये 3-4 दिवसीय बुद्ध महोत्सव केला आहे. निश्चितच मी तुम्हाला इथे थांबेल. संघकीर्ती भंतेजी जी आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये महाप्रज्ञा बुद्धविहार येथे वर्षवास समापनाचा कार्यक्रम सुरू आहे. काय सांगाल तुम्ही? एकूणच वर्षवास हा भगवान बुद्धांनी दिलेल्या धम्मापैकी एक महत्त्वाची एक कडी आहे की ज्या वेळेस या पावसाळ्यामध्ये जे सगळीकडे पाऊस असते, रोगराई असते, पण भिक्खू संघाचं काम असते धम्मदान करणे आणि धम्मदान केल्यानंतरच आपलं काहीतरी अन्नग्रहण करणे. तर एका ठिकाणी बसून वर्षभरात आपण काय केलेलं आहे आणि आणखीन काय आपल्या धम्मासाठी चांगलं करता येईल आणि भगवान बुद्धाचा विचार हा जनमानसात पोचवण्याचं काम कसं केलं जाईल हाच या वर्षवासाच्या दिनानिमित्त सांगता येईल. विशेष म्हणजे या वर्षवासामुळे की सगळ्याच्या घरामध्ये बौद्धमय वातावरण झालेलं आहे आणि धम्म हा फक्त कोण्या एका जातीपुरती मर्यादित नसून धम्म हा प्रत्येक मानवा जाती उत्थानाचा आणि प्रगतीचा मार्ग आहे. एवढंच मी सांगू शकतो. जय भीम. खरंच जर देशामध्ये अमन शांती जर हवी असेल तर तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा धम्मच हा देशामध्ये अमन शांती राखू शकतो असंच आमच्या या पाहुण्यांनी सांगितलेलं आहे. मेठी साहेब, काय सांगाल? एकूणच आज तुम्ही या महाप्रज्ञा बुद्धविहारामध्ये जो वर्षवासाचा समापन कार्यक्रम आयोजित करण्याला आलेला आहे धम्मकीर्ती भंतेजींच्या वतीने, काय सांगाल तुम्ही? महाप्रज्ञा बुद्धविहारामध्ये या परिसरामध्ये जे विहाराची निर्मिती झाली त्या विहाराच्या बांधकामाची निर्मिती मी माझ्या स्वतःपासून केलेली आहे. परंतु संघकीर्ती भंतेजीने या ठिकाणी खूप कष्ट घेतले, परिश्रम घेतले, लोकांपर्यंत पोचले. त्या माध्यमातून या शांतीनगर दाबा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या बुद्धविहाराचं काम झालेलं आहे. आणि या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामधून मोठमोठी मंडळी या ठिकाणी या विहारामध्ये समाप्तीचा कार्यक्रम येत असते. आणि भदंत संघकीर्ती भंते यांनी समाजामध्ये खेड्यापाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रियता कमावलेली आहे. त्या दृष्टिकोनातून भदंत संघकीर्ती भंतेजी यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि लोक स्वतःहून या परिसरामध्ये या विहारामध्ये दान देण्याचं काम करतात. ज्याही ठिकाणी ते जातात त्या ठिकाणी
त्यांना दान देण्याचं काम करतात. अशा प्रकारचा एक चांगला उपक्रम संघकीर्ती भंतीच्या माध्यमातून प्रबोधन या वर्षवासाच्या निमित्ताने नेहमी करण्याचं काम करतात. मी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 66व्या धम्मचक्र प्रवर्तन निमित्त या परिसरामधल्या राहणाऱ्या सर्वांना एक शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी आपल्या शब्दाला पूर्णविराम देतो. निश्चितच मी तुम्हाला सांगेल की महाप्रज्ञा बुद्धविहार हे जे आहे न्यू शांतीनगर दाभा परिसरामध्ये आहे आणि भंते धम्मकीर्ती यांच्या नेतृत्वामध्ये इथे वर्षवास समापनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येमध्ये इथे उपासक उपासिका एकत्र आलेले आहेत आणि या निमित्ताने इथे आरोग्य शिबिर, इथे चिव्वरदान असा आणि पत्रकारांचा आणि वेगवेगळ्या समाज बांधवांचा सत्कार समारोहसुद्धा या वर्षवास समापन कार्यक्रमादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. क्रांतिकारी. जय भीम.